नेक्स्ट पॉइंट जो आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचा आहे तो म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार या दोन्ही मधला फरक। मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रस्तावना बघितलं होतं, शासनामार्फत करण्यात येणाऱ्या सक्तीचे खर्च व ऐच्छिक खर्च बघितलं होतं। आजच्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे सरकारनं करण्यात येणारा खर्च व सरकारला प्राप्त होणारे उत्पन्न यामधील फरक आणि सरकारच्या व्यतिरिक्त जे तुमच्या आमच्यासारखे खाजगी संस्था असतात यांचे वित्त व्यवहार, म्हणजे आपण कोणत्या गोष्टीवर खर्च करत असतो व आपल्याला कोणत्या गोष्टी मार्फत उत्पन्न मिळत असते। हा एक्झामला खूप कमी वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे, त्यामुळे ह्याला व्यवस्थित पाठांतर करून ठेवा। 2 मार्काला यायचे चान्सेस यावर्षी जास्त आहेत। जसे की सर्वात पहिले उद्दिष्ट। आता उद्दिष्ट मध्ये चेक करा काय दिलेलं आहे की शासनामार्फत जो खर्च करण्यात येतो, जे व्यवहार करण्यात येतात त्याचा महत्वाचा किंवा जास्तीत जास्त उद्दिष्ट काय असते तर सर्वसामान्य समाजाला महत्तम लाभ मिळवून देणे। म्हणजे शासन कोणतेही काम करते ते समाज उपयोगी लोकहितासाठी, ज्या कार्यामध्ये लोकांचे हित जब लपलेले असते असे कार्य शासन करत असते। त्याच्या व्यतिरिक्त जे सर्वसामान्य नागरिकांकडून शासनाच्या व्यतिरिक्त जे तुमच्या आमच्यासारखे लोक जे व्यवहार करत असतात त्या व्यवहारामागे स्वहिताची पूर्तता करणे, म्हणजे स्वतःला नफा व्हावा, स्वतः कमवलेले पैसे स्वतः ठेवून गावं व स्व उपभोगासाठी ते पैसे वापरावं हा आपला हेतू असतो। राईट। त्याच्यानंतर आता एक्झाम मध्ये हा प्रश्न आला तर यातले एकूण जे 6 पॉइंट दिलेले आहेत त्यापैकी कोणतेही 2 पॉइंट तुम्हाला लिहायचे, कमीत कमी 2 जास्तीत जास्त 3। त्यामुळे 2 मिनिटाचंच काम आहे, थोडं जरी अभ्यास केला तर ऑटोमॅटिक हा क्वेश्चन कव्हर होऊन जातोय। त्याच्यानंतर आहे खर्चाचे निर्धारण। आता खर्चाचे निर्धारण म्हणजे काय चेक करा। शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करते। म्हणजे सरकारला जे पैसे येतात, गव्हर्नमेंटला असंही पैसे येणार आहेत तसंही पैसे येणार आहेत। एका सर्वसामान्य नागरिकांना नफा होईल याची गॅरंटी नसते, बट गव्हर्नमेंटला पैसे येणार आहेत याची पूर्तता असते, कंपल्सरी खात्री असते। आता गव्हर्नमेंटला किंवा सरकारला जे पैसे येतात शासनाला, तर सर्वप्रथम सरकार आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करते। सरकार ठरवते की एक्झॅक्ट आपल्याला यावर्षी किती पैसे येणार आहेत करांमार्फत, विविध स्रोतांमार्फत, आणि ते आलेले पैसे कोणत्या कोणत्या गोष्टींवर आपल्याला खर्च करायचा आहे सरकार याविषयी पूर्ण निश्चित अगोदर करून घेते। याच्या व्यतिरिक्त काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा। खाजगी वित्त व्यवहारामध्ये की व्यक्ती प्रथम आपले वैयक्तिक उत्पन्न विचारात घेतात आणि खर्चाचे मार्ग निश्चित करतात। म्हणजे तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य नागरिक काय करतात, चादर देख के पैर पसारो, म्हणजे अगोदर सर्वात आपलं उत्पन्न निश्चित होते। उत्पन्न निश्चित झाल्यानंतर आपण डिसाइड करतो की त्यातलं किती रुपये आपल्याला खर्च करायचे आहेत। म्हणजे सर्वसामान्यपणे नागरिकाला महिन्याला एकूण मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ते 20 ते 25% खर्च करत असतात, बाकी सर्व बचत मध्ये जात असते। ओके। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पत स्थिती। पत स्थिती म्हणजे काय, पत म्हणजे पैसा, स्थिती आता पैशाच्या परिस्थितीबद्दल इथं काय सांगण्यात आलेलं आहे की शासनाची बाजारपेठेतील पत मोठ्या प्रमाणावर असते, खाजगी व्यक्तींची पत मर्यादित असते। आता पत म्हणजे तुम्ही इथं क्रेडिबिलिटी सुद्धा घेऊ शकता। राईट। क्रेडिबिलिटी म्हणजेच काय की लोक तुम्हाला जे पैसे देतात किंवा तुमची समाजात असणारी रेप्युटेशन। आता पत स्थिती किंवा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात। उदाहरणार्थ शासनाला जर कर्ज घ्यायचं असेल, बरोबर आहे, एखाद्या राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला, तर ते कर किंवा कर्ज, ओके, शासनाला किंवा केंद्र सरकारला कर्ज घ्यायचं असेल तर केंद्र सरकार किंवा शासन ते कर्ज विविध बँकामार्फत घेण्यात येते। जागतिक बँकेचं सुद्धा भारतानं जागतिक बँकेकडून सुद्धा पैसे वगैरे घेतलेले आहेत। म्हणजे कोणतीही बँक असेल किंवा वित्तीय संस्था असेल की ते संस्था गव्हर्नमेंटला इझिली पैसे देऊ शकते, कारण सर्वसामान्य नागरिकांपेक्षा गव्हर्नमेंट कडून लवकरात लवकर पैसे येण्याची शक्यता जास्त असते। म्हणजे पैसे आज ना उद्या येतात, कोणतेही सरकार पैसे बुडवत नाही, बट खाजगी व्यक्तीची जे पत असते ते मर्यादित असते।
तुम्हाला जागतिक बँक कर्ज देऊ शकत नाही किंवा स्वतःच्याच गावातली जर बँक कर्ज द्यायचं असेल तर 10 वेळेस ते बँका विचार वगैरे करत असतात, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे की गव्हर्नमेंटची पत मोठ्या प्रमाणावर असते, खाजगी व्यक्तीची किंवा खाजगी संस्थांची पत असते पण मर्यादित असते, बरोबर आहे. आता आपलं जे शासन आहे ते देशातील बँकाकडून पण कर्ज घेऊ शकते, आंतरराष्ट्रीय लेवलवर सुद्धा जे बँक असतात ते सुद्धा बँका मार्फत शासन कर्ज घेऊ शकते. म्हणून शासनाची पत मोठ्या प्रमाणावर असते, खाजगी व्यक्तीची पत मर्यादित असते. पद म्हणजेच काय, क्रेडिबिलिटी. ओके. आता खाजगी व्यक्ती जे असतात तुमच्या आमच्यासारखे ते आपल्या आपल्या गावातल्याच बँकेतून कर्ज वगैरे घेत असतात. दिल्ली लेवलचे बँक्स किंवा इंटरनॅशनल लेवलचे बँक्स असतात ते एका सर्वसामान्य नागरिकांना कर्ज देणार नाहीत. त्याच्यामुळं बँकाची पत शासनाची जे पत आहे ते मोठ्या प्रमाणावर असते, सर्वसामान्य नागरिकांची मर्यादित असते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट इथे तुम्हाला सांगण्यात आलेला आहे, चलन छापण्याचा अधिकार. सर्वात सोपा आणि इझिली अंडरस्टँडेबल असा पॉइंट की भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे चलनाची छपाई केली जाते. भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला चलन छपाईचा अधिकार आहे, तर खाजगी व्यक्तीला तसा कोणताही अधिकार नाही. रिझर्व्ह बँकेमार्फत छापलेले चलन वापरण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना आहे. ओके, डन. त्याच्यानंतर वित्त व्यवहारातील लवचिकता. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात, खाजगी वित्त व्यवहारात फारसे बदल करण्यात वाव नसतो. आता शासन जे आहे ते विविध गोष्टींवर खर्च करत असते. कधी शासनामार्फत जो पैसा येतो तो पाणी पुरवठ्यासाठी लावण्यात येतो, रस्त्याच्या वाहतूक रस्ते बांधणीसाठी करण्यात येतो. आज या योजनेसाठी शासनाचे पैसे जातात, उद्या त्या योजनेसाठी पैसे जातात. शासनाजवळ असलेला पैसा विविध गोष्टींमार्फत खर्च करण्यात येतो किंवा विविध गोष्टींवर खर्च करण्यात येतो. बट जे आपल्यासारखे सर्वसामान्य नागरिक आहेत ते त्यांच्या खाजगी वित्त व्यवहारात फारसे बदल करत नाहीत. आपण काय, अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या दैनंदिन वस्तूवर खर्च करत असतो, राईट. किराणा सामान, भाजीपाला, उपभोग्य वस्तू, सवयीच्या वस्तू आणि जीवनावश्यक वस्तूवरच आपण खर्च करतो. आपल्या सर्वसामान्य नागरिकांमार्फत कोणती योजना राबवली जात नाही, रस्ते बांधकाम करण्यात येत नाहीत, का नाहीत. त्यामुळं इथं काय सांगण्यात आलेलं आहे की शासनाचे वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात, म्हणजे कमी जास्त होत असतात, विविध क्षेत्रामध्ये ते पैसे जात असतात. खाजगी वित्त व्यवहार जे आहेत त्यात फारसे बदल करण्यात येत नाही, अलवचिक असतात, म्हणजे जे अगोदरपासून खर्च करतात त्याच्यावरच आपण सतत खर्च करत असतो, राईट. करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट इथे सांगण्यात आलेला आहे, अर्थव्यवस्थेवरील परिणाम. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव असतो. म्हणजे शासनामार्फत होणारे जे व्यवहार आहेत त्याच्यामुळं अनेक लोकांना उत्पन्न प्राप्त होते, देशाचा विकास होतो, पायाभूत सुविधा मजबूत होतात, दळणवळणाचे साधनांना प्रगतीपथावर नेता येते आणि विकसनशील देशाला विकसित नेण्याच्या साठी शासनामार्फत करण्यात येणारा खर्च हा अतिशय महत्वाचा असतो. ऑल राईट. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडतो. बट एका सर्वसामान्य नागरिकांनी, एका व्यक्तींनी जर व्यवहार केला नाही, खाजगी वित्त व्यवहाराचा राष्ट्रीय व अर्थव्यवस्थेवर नगण्य परिणाम, नगण्य मीन्स ना के बरोबर, जर एखाद्या व्यक्तीनं वर्षभरात काही खर्च वगैरे केला नाही तर किंवा व्यवहार केला नाही तर त्याचा देशाच्या परिस्थितीवर, आर्थिक परिस्थितीवर मला असं वाटतंय, पुस्तकीला असं वाटतंय की फारसा परिणाम होणार नाही, राईट. ह्याच्यातले अनेक पॉइंट इझी आहेत, अनेक पॉइंट अवघड आहेत. आय होप तुम्हाला टॉपिक क्लिअर झाला असेल, सोपं आहे, एक्झामला नक्की येऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर पुढच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की देशाची जे सरकार आहे, देशातील जे शासन आहे ते कोणत्या कोणत्या गोष्टींवर त्यांना उत्पन्न प्राप्त होते आणि कोणत्या कोणत्या गोष्टींवर शासनामार्फत खर्च करण्यात येतो, याविषयी इन डेप्थ चर्चा आपण पुढच्या क्लासमध्ये करणार आहोत. आजच्या सेशनसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.